सॉरी फ्रेंड्स, हे सगळं असं कसं झालं ते खरंच नाही माहीत. त्यासाठी आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. प्लीज प्लीज एन्जॉय 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 द पार्टी. प्लीज कॅरी ऑन. काय केलं तरी त्याचं? बरं आहे का आता तो? हो, साहेबा गेलाय त्याला कॅन्टीनला सोडायला. डोंट वरी, तो होईल ठीक. अनिका, इथे अजून काही राडा होण्याआधी तू निघ इथून. उगाच कोणी पाहिलं तर अडकशील. नो बेब, आता तर मला खूप मजा येते. त्या कमी टमीचा किती छान इन्सल्ट झाला, ते पण मला फार मजा आली. आता ती पुन्हा इथे आली आहे म्हणजे पुन्हा इन्सल्ट होणार, पुन्हा मला खूप मजा येणार. आता माझा फन स्टार्ट झालाय. दिस इज ऑल व्हॉट आय केम हिअर फॉर. आय एम नॉट गोइंग. अगं अनिका, पण तुला बघितलं कोणी तर प्रॉब्लेम होईल. मॅडम, हा जो काय बंड्यानं घोळ घातला, तुमच्यावर आवाज बी चढवला, त्यासाठी खरंच मी माफी मागतो. मी खरंच सांगतो, आमचा बंड्या दारू कधीच पित नाही हो. तुळजाची शपथ घेऊन सांगतो, त्यानं कधी बाटलीला शिवलं बी नाही. प्यायचं त्याला आमची गोष्ट. अहो 100% काहीतरी घोळ झालाय बघा. कोणी काय मिस केलं, माझ्यामुळेच झालं सगळं. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपला केक कापायचा कार्यक्रम वेळेतच होईल. राधिका वहिनी, जरा येता का माझ्या संग? गावशाप कुठे गेली? म्हणत होते केक आणायला गेली. एवढ्यात केक येतो का? काय माहिती काय करते, कुठे गेली. ब्रो, ती कमळी खूप डेंजर आहे. यू नेव्हर नो, ती काहीही करू शकते. डेंजर? अगं पण तू जरी आत्ता ऑर्डर केलास केक, तरी त्याला यायला अर्धा तास तरी लागतो ना. मग काय? दिसते की नाही भारी? हो ग, छान झालाय. चला सावकाश. तर मंडळी, तर ह्यो केक आपल्या लाडक्या राधिका वहिनींनी बनवलाय. राधिका ना, प्राजक्ताला त्यांच्या हातचा केक लई आवडतोय की नाही, म्हणून. थँक्यू सो मच वहिनी. आई, करूयात ना केक कटिंग? हां, चला चला. राजू बेटा, केक कटिंग कर. हां, हॅपी बर्थडे टू यू. बंड्या, आता तुला बरं वाटतंय ना? निघे कमळे, मी देवा शपथ सांगालोय, माझे काय बी चुकी नाही ग. मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. मी दारू पिणाऱ्यातला पोरगा नाही ग. माझ्यामुळे तुम्हाला बी लय ऐकून घ्यावं लागलं. बंड्या, तू नको ह्यो विचार करूस, शांत हो. अरे होत्या कधी कधी चूक झाली तुझ्याकडनं, पण ही चूक तू केलीसच कशी हे हुडकून काढायला पाहिजे. नेमकं काय झालेलं जरा डोक्याला ताण द्यानं आठव. तुला कुणी दारू पाजली? बाई, कमळी बरोबर बोलते. बंड्या, आम्हाला चांगलंच माहित आहे तू दारूच्या वाट्याला कधीच जाणार नाही. आपण गरीब घरात आलोय, पण या शहरातल्या लोकांच्या सारखं नाही. ही लोक लय वेगळी आहेत. त्यामुळेच यांच्यासारखी लोक आपल्यासारख्या लोकांकडे कमीपणानंच बघतात. ते आपल्याला कधीच त्यांच्यातलं समजत नाही. मग अशा टायमाला कधी कधी आपण काय करायचं हे आपल्याला कधीच सुचत नाही. आपलं एकदा वाकडं पडल्याला पाहून त्यासनी फावतंय बघ.
पण मग ती लगेच आपली इज्जत काढायला तयार असते. कमळी म्हणताय ते बरोबर आहे. तू सांग बंड्या, काय झालं होतं नेमकं? हा ठेव बंड्या, डोक्याला ताण दे. आमची कॅन्टीनची खोली आहे ना व, तिथं आवरावरी करत होतो आणि ती जागा ती अनिका आली तिथं. ती मला म्हणली की कमळे आणि निंगी पार्टीला गेलेत, तुला नेलं नाही मग आपण इथं पार्टी करूया. मी तिला नको म्हणलं, जा म्हणलं इथनं, पण तिनं म्हणली आपण आता एकत्र काम करतोय, मग आपण कोल्ड्रिंकची पार्टी तरी करूया. मग तिनं मला कोल्ड्रिंक पाजलं. त्यानंतर काय झालं मला काय बी आठवना. हा पण निंगे कमळे, अगं मी त्यांना संधी नाही द्यायला पाहिजे होती बोलायची. लय चुकलं माझं. माझ्यामुळे तुम्हाला लय ऐकून घ्यावं लागलं. सगळ्यांसमोर तुमची इज्जत गेली. कमळे, निंगे, तुमचा भाव म्हणून तुम्हाला मान खाली घालावी लागली. आपल्या आईबाचं नाव पण मातीत घातलं मी. लय चुकलो मी, असं नाही करायला पाहिजे होतं. अरे शांत, तू काय मुद्दामून केलंस काय? आणि हे समजा आता विसरून जा. नाही निघे, आत्ता हे जर बंड्या विसरला तर अनिका अजून माजर. तिला धडा शिकवायलाच पाहिजे, ते बी लगेच. नाही कमळे, नको, आपण नको त्या पुढच्या नादाला लागायला. बंड्या, या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे, ते बी उद्याच्या उद्या, आणि तो तू लावणार.